प्रत्येक स्पर्धकाचं स्वप्न असतं की एमपीएससी राज्यसेवा किंवा यूपीएससी मध्ये उत्तीर्ण व्हायचं. तो सन्मानाचा बिल्ला, तो जबाबदारीचा प्रतीक आणि समाजासाठी काम करण्याची किंवा बदल घडवण्याची संधी. पण खरी गोष्ट अशी आहे की मेहनत असून सुद्धाही तयारी चुकते. कारण अविश्वास विखुरलेला असतो, तयारी योग्य दिशेत नसते किंवा खऱ्या परीक्षेसारखी चाचणी कुठे होत नाही. तुम्ही तासनतास अभ्यास केला असेल, पण मनात प्रश्न आले असतील, माझा अभ्यास योग्य दिशेने आहे की नाही, माझी चाचणी व्यवस्थित होत आहे की नाही, मी व्यवस्थित सामग्री वापरत आहे की नाही. तर त्या सगळ्या प्रॉब्लेम्सला सॉल्व्ह करण्यासाठी आपण एक टेस्ट सिरीज आणि स्टडी मटेरियलचं बंडल आणलं आहे, जे इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्ये राहील. तर चला आपण आता त्याचा एक डेमो बघूया. तर मित्रांनो, आता आपण आपला टेस्ट सिरीज आणि स्टडी मटेरियलचं बंडल कसं दिसतं आणि ते तुम्हाला कसं वापरता येईल त्याच्यावर चर्चा करूया. तर हे आपलं वेब पोर्टल आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळे वेगवेगळे कोर्सेस दिसतील. तर ह्याच्यामध्ये आपण जे नवीन बंडल काढले आहेत ते आहे कम्प्लीट स्टडी मटेरियल बंडल, एक टेस्ट सिरीजचा बंडल आणि मग एक कॉम्बो बंडल, ज्याच्यामध्ये हे दोन्ही पण राहणार आणि कॉम्बोमध्ये थोडे आणखी फीचर्स सुद्धा राहणार. तर आता आपण आपलं स्टडी मटेरियल बंडल बघूया. तर स्टडी मटेरियल बंडलमध्ये तुम्हाला ह्याच्यामध्ये प्रिलिम्स मध्ये येणारे प्रत्येक विषयाबद्दल एक स्टडी मटेरियल मिळेल. उत्कृष्ट नोट्स आहेत, ज्याच्यामध्ये जे इंग्लिश आणि मराठी दोन्ही माध्यमांमध्ये आहे. तर मी तुम्हाला त्याच्यामधनं जसं त्याच्यामध्ये आपण काय काय आहे हे बघूया. तर हिस्ट्री आहे, जॉग्रफी आहे, पॉलिटी, इकॉनॉमी, बेसिक सायन्स, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, मग हे रोजच्या चालू घडामोडी इंग्लिश मराठी दोन्हीमध्ये, जनरल नॉलेज आणि मग त्याच्या काही प्रॅक्टिस टेस्ट. तर आपण याच्यामध्ये रॅन्डमली, जसं मी तुम्हाला एक जॉग्रफीचं हे उघडून दाखवतो, तर आपण जसं भूगोल हे मराठीचे जर आपण नोट्स बघितले तर हे तुम्हाला असे दिसतील आहे. तर ह्याच्यामध्ये आपण प्रत्येक गोष्ट प्रिलिम्स साठी हे पुरेसे आहेत आणि तुम्ही एवढं पण व्यवस्थित वाचलं आणि आपले सगळे प्रश्न, आपण जे प्रॅक्टिस टेस्ट दिले आहे त्याच्यामधली सगळी प्रश्न सोडवली, तर तुमचा प्रिलिम्सचा बऱ्यापैकी अभ्यास होऊन जाईल. आणि डेली करंट अफेअर सोबत तुम्ही जेव्हा अपडेटेड राहाल तेव्हा तुम्ही त्याच्यासोबत ते पहिल्या प्रयत्नात तुम्ही प्रिलिम्स पास करू शकता. तर हे जॉग्रफीचे असे नोट्स आहेत. हे मी तुम्हाला मराठी माध्यमातले दाखवले आहेत. असेच आपण आता एकदा इंग्लिशचे पण बघून घेऊ. हे आपले इंग्लिश मीडियमचे नोट्स आहेत. आणि कसं असतं, बऱ्याच गोष्टी समजा तुम्हाला मराठीमध्ये नाही समजल्या तर इंग्लिशमध्ये तुम्ही एकदा बघू शकता. जे इंग्लिशवाले आहेत त्यांना इंग्लिशमधनं नाही समजलं तर मराठीत एकदा बघू शकता. तर हे दोन्ही माध्यमांमध्ये असल्यामुळे तुम्हाला त्याचा एक वेगळा बेनिफिट राहणार आहे. तर हे झालं आपलं स्टडी मटेरियल जॉग्रफीचं. तर असंच प्रत्येक विषयावर, मग तो इतिहास असू द्या, हे बघा हिस्ट्रीचं इंग्लिशमध्ये नोट्स, मराठीमध्ये नोट्स, मग तसंच आपलं पॉलिटीमध्ये, इकॉनॉमीमध्ये, सायन्स टेक, प्रत्येकाचं आपलं दोन्ही माध्यमांमध्ये एक उत्कृष्ट स्टडी मटेरियल आहे. आपलं हे मटेरियल वाचून आपले यूपीएससीच्या विद्यार्थ्यांना बराच फायदा झाला आहे आणि दरवर्षी आपल्या इथले यूपीएससी मध्ये कॅन्डिडेट्स पास होतात. आता तेच मटेरियल आपण मराठीमध्ये पण काढलंय आणि एमपीएससी राज्यसेवा, यूपीएससी आता सेम झाल्यामुळे तुम्हाला त्याचा बेनिफिट मिळावा त्या दृष्टिकोनाने हे आपण स्टडी मटेरियल बंडल काढलाय. मग त्याच्यामध्ये ह्याच्याशिवाय, जसं हे स्टडी मटेरियल तर सब्जेक्ट वाईज झालंच, मग त्याच्याशिवाय ह्याच्यामध्ये आपण रोजच्या चालू घडामोडी टाकतो, ते डेली अपडेटेड राहतात. हे बघा ह्याच्यामध्ये जसं प्रत्येक महिन्याच्या तुम्हाला चालू घडामोडी मिळतील, जसं एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आता सुरू आहे. मग सप्टेंबरमध्ये जसं 1 सप्टेंबरच्या काही चालू घडामोडी, ह्याला आपण एकदा बघून घेऊ. तर ह्याच्यामध्ये बघा, जर त्या दिवसाच्या काही विशिष्ट चालू घडामोडी सगळ्या तुम्हाला ह्याच्यात भेटतील. मग तेच नव्हे तर त्याच्यामध्ये तुम्हाला काही प्रॅक्टिस करण्यासाठी प्रश्न सुद्धा भेटतील. म्हणजे हे सराव प्रश्न जे आहेत हे सुद्धा सॉल्व्ह करून आणि त्याचं उत्तर पण इथे एक्सप्लेनेशन सकट दिलेलं आहे, हे तुम्ही इथे बघू शकता. तर ते करून सुद्धा तुम्हाला एक त्याचा प्रत्येक घडामोडीची एक चांगली समज येईल आणि त्याचा तुम्हाला पूर्व परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होईल. मग त्याच्याशिवाय आपण करंट अफेअर्स आणि बाकी सब्जेक्ट वाईज स्टडी मटेरियल शिवाय ह्याच्यामध्ये आपण अजून एक गोष्ट जी देत आहोत ती आहे तुमचं जनरल नॉलेज बंडल.
तर हे जे जनरल नॉलेज बंडल आहे ह्याच्यामध्ये 37 म्हणजे 37 फाईल्स त्याच्यामध्ये आहेत आणि प्रत्येक विषयावर त्याच्यामध्ये तुमचं जी के नॉलेज वाढेल. हे कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये तुमच्या कामी येईल. म्हणजे जसं तुम्ही समजा टेम्पल्स बघा, समजा भारतामधली कुठली फेमस किंवा विशिष्ट वैशिष्ट्य असणारी मंदिरं आहेत, तर आणि ती कोणी बांधली, केव्हा बांधली, कुठल्या स्टेटमध्ये आहे, ते सगळं तुम्हाला ह्याच्यात मिळेल. ओके. आता जसं श्री बद्रीनाथ इज सिच्युएटेड ऑन द बँक्स ऑफ विच रिव्हर, तर ह्याचं उत्तर आहे अलकनंदा. अशा गोष्टी तुम्हाला प्रत्येकच स्पर्धा परीक्षामध्ये कामी येतील. मग अशाच खूप साऱ्या फाईल्स आहेत. माउंटेन्स ऑफ इंडिया, डॅम्स ऑफ इंडिया, नॅशनल ऑर्गनायझेशन्स. ऑर्गनायझेशन्सवर भरपूर प्रश्न येतात. हल्ली युपीएससी मध्ये पण 2025 मध्ये 8 प्रश्न ऑर्गनायझेशन्सवर आले होते. त्याच्यामध्ये ऑफकोर्स इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स पण होत्या. तर ह्याच्यामध्ये आपण त्याची पण एक पूर्ण लिस्ट दिली आहे आणि ते केव्हा इस्टॅब्लिश झाले होते, कोणत्या स्टेटमध्ये आहे, काय करतात, ते सगळं तुम्हाला ह्याच्यात बघायला मिळेल. मग तेच नव्हे तर ह्याच्यामध्ये आपण ह्या स्टडी मटेरियल बंडलमध्ये ह्याच्या सोबत आपण प्रॅक्टिस टेस्ट देत आहोत. तर त्याच्यामध्ये भरपूर प्रश्न तुम्हाला प्रत्येक विषयावर करायला मिळतील. जसं मी तुम्हाला ह्याचं जॉग्रफीचं उघडून दाखवतो. तर जॉग्रफीमध्ये जसं तुम्ही हे असे तुम्ही प्रश्न बघू शकता. हे इंग्लिश मराठी दोन्ही माध्यमांमध्ये आहेत आणि ह्यांचे सगळ्यांचे उत्तर स्पष्टीकरणासह ह्याच्यात दिलेले आहेत. तुम्हाला जसा हा सेट 4 दाखवतो, हे बघा, सेट 3, ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक टाईपचे प्रश्न तुम्हाला बघायला मिळतील. मग तसंच मॅप बेस्ड प्रश्न पण ह्याच्यात भरपूर आहेत. म्हणजे तुमचा ऍटलस आणि मॅपिंगचा जो काम आहे ते पण तुमचं व्यवस्थित होईल. खूप सारे मॅप बेस्ड प्रश्न ह्याच्यामध्ये आहेत प्रॅक्टिससाठी. आणि हे सगळं तर असं करून हे आपण एक उत्कृष्ट बंडल बनवलं आहे ज्याच्यामध्ये तुमचा प्रिलिम्सचा पूर्ण अभ्यास व्यवस्थितपणे होऊ शकतो. आणि हे इंग्लिश आणि मराठी दोन्ही माध्यमांमध्ये आहे. मग असंच आपली टेस्ट सिरीज बघूया. तर ह्या टेस्ट सिरीज मध्ये ही युपीएससी एमपीएससी राज्यसेवा प्रिलिम्स दोन्हीसाठी टेस्ट सिरीज आहे. त्याचा फायदा तुम्हाला दोन्ही एक्झाम्स मध्ये होणार आहे. एकच स्टडी मटेरियल, एकच टेस्ट सिरीज आपलं करून आपल्याला दोन्ही एक्झाम्स होतात. तर आता आपण समजा ह्याच्यामध्ये इंग्लिशच्या आधी एकदा टेस्ट बघूया. तर ह्याच्यामध्ये बघा सब्जेक्ट वाईज टेस्ट आहे. हिस्ट्रीच्या 3 टेस्ट आहेत. म्हणजे प्राचीन भारताचा इतिहास त्याच्यावर प्रश्न, त्याची टेस्ट, मग मध्ययुगीन भारत त्याची टेस्ट आणि असंच आधुनिक भारत त्याची पण टेस्ट. मग भूगोलमध्ये तसंच आहे. तुम्हाला मी ह्याचं सॅम्पल दाखवतो. जसं समजा मी हा प्रश्न ही एक टेस्ट उघडली तर ही टेस्ट तुम्हाला अशा प्रकारे दिसेल. टेस्ट सिरीज आपली इंग्लिश, हिंदी आणि मराठी तिन्ही याच्यांमध्ये आहे, तिन्ही माध्यमांमध्ये. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचे पूर्ण स्पष्टीकरण सगळे मिळतील. हे बघा, हे जसे युपीएससी मध्ये प्रश्न विचारतात त्याच लेवलचे प्रश्न आपण ह्याच्यात टाकले आहेत. आणि आता एमपीएससी मध्ये पण त्याच लेवल पातळीचे प्रश्न येणार. तर तुम्हाला त्याची एक व्यवस्थित तुमची तयारी झाली पाहिजे, त्या दृष्टिकोनाने आपण ही टेस्ट सिरीज बनवली आहे. मग त्याच्यामध्ये मी तुम्हाला त्याचे एक्सप्लेनेशन सुद्धा दाखवतो. जसं आपण एक कुठलाही टेस्ट उघडला, मग त्याचे आपण समजा एक्सप्लेनेशन्स बघितले, असे तुम्हाला त्याचे एक्सप्लेनेशन्स बघायला मिळतील. हे बघा, त्यात प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आणि त्याचं एक विस्तृत बऱ्यापैकी परफेक्ट तुम्हाला एक्सप्लेनेशन मिळेल. मी तुम्हाला त्याचं मराठी माध्यमातलंही दाखवतो. ओके. तर हे तुमचं झालं. मग आता आपण मराठी माध्यमामध्ये तेच बघू. तर आपण सब्जेक्ट वाईज टेस्ट जर बघितल्या तर ह्याच्यात आपण असं समजा मी हे पर्यावरणची ही टेस्ट उघडली तर ही फुल टेस्ट तुम्हाला अशी दिसेल. ही तुमची इकॉलॉजी एन्व्हायरमेंट वरची फुल टेस्ट अशी आहे. मग त्याचं आपण स्पष्टीकरण बघू. हे बघा, प्रत्येक प्रश्नाचं त्याच्यामध्ये एक व्यवस्थितपणे स्पष्टीकरण दिलं आहे. असं प्रत्येक सब्जेक्टसाठी आपण त्या टेस्ट बनवल्या आहे. मग त्याच्यामध्ये ह्या तर सब्जेक्ट वाईज टेस्ट झाल्या. मग त्याच्याशिवाय त्याच्यामध्ये आहेत फुल टेस्ट.
म्हणजे ज्याच्यामध्ये करंट अफेअर्स वगैरे सगळ्यांचे प्रश्न राहणार आहेत. तर आपण जर समजा ते बघितलं तर आपण समजा जीएसची सपोज मी तुम्हाला ही टेस्ट उघडून दाखवतो, ही तुम्ही जीएसची फुल टेस्ट बघा. ह्याच्यामध्ये तुम्हाला बिलकुल युपीएससी लेवलचे प्रश्न तुम्हाला बघायला मिळतील आणि जे एमपीएससी मध्ये तुम्हाला त्याचा डेफिनेटली फायदा होईल अशी ही टेस्ट सिरीज आपण ह्याच्यात देत आहोत. मग ह्याच टेस्टचे एक्सप्लेनेशन, ह्याचे सगळ्यांचे स्पष्टीकरण, सगळ्या प्रश्नांचे स्पष्टीकरण ह्याच्यात दिलेले आहेत. ह्याचा तुम्हाला पूर्ण फायदा होईल. मग त्याशिवाय आपण टेस्ट सिरीज आणि स्टडी मटेरियल दोन्हीमध्ये आपले हे प्रॅक्टिस प्रश्न आहेत. हे प्रॅक्टिस प्रश्न हे तुम्ही जर बघू ह्याच्यामध्ये बघाल तर जसं पॉलिटी, तर पॉलिटीचे आपण ह्याच्यात 5 टेस्ट दिलेले आहे. काही 50 मार्क प्रश्नांचे आहेत, काही 100 मार्क प्रश्नांचे आहेत, सेक्शन वाईज आहेत. तर हे पॉलिटीची ही टेस्ट आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला पॉलिटीचे प्रश्न मिळतील आणि मग त्यांची उत्तरं आणि त्यांचे स्पष्टीकरण. असं प्रत्येक सब्जेक्टसाठी आपण भरपूर तुम्हाला 2500 पेक्षा जास्त प्रॅक्टिस प्रश्न ह्या बंडलमध्ये करायला मिळतील. मग त्याशिवाय आपण सीसॅटच्या टेस्ट पण बघून घेऊ, कारण सीसॅटच क्वालिफाय नाही झालं तर त्याचा काहीच उपयोग नाही. तर आपण सीसॅटची तुम्ही क्वालिफाय नाही व्हाल तर प्रिलिम्सचे तुमचे जीएसचा पेपरच चेक नाही होणार. मग आता सीसॅटची टेस्ट आपण एक पहिली टेस्ट बघून घेऊ उघडून. तर ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला सीसॅट मध्ये पॅसेजेस, हे बघा हे पॅसेजेस आहेत. मग पॅसेजवरचे प्रश्न, मग क्वांटिटेटिव्ह ॲबिलिटी, डीआय, एलआर, डेटा इंटरप्रिटेशन, लॉजिकल रिझनिंग, सगळ्यांच्या प्रश्नांची एक उत्कृष्ट टेस्ट सिरीज आपण दिली आहे. तुम्ही जर व्यवस्थित अभ्यास केला आणि ही टेस्ट सिरीज सॉल्व्ह केली तर तुमचं प्रिलिम्स पहिल्या प्रयत्नात नक्कीच होणार, ह्याची मी तुम्हाला खात्री देतो. मग तसंच ह्या बंडलमध्ये सुद्धा समजा तुम्ही फक्त टेस्ट सिरीज बंडल घ्याल तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला जीके आणि करंट अफेअर्स ते सगळं ह्याच्यात मिळेल. ओके, मग असंच आपण आपला कॉम्बो पॅक बघूया. तर कॉम्बो पॅक मध्ये ह्याच्यामध्ये तुम्ही याचं डिस्क्रिप्शन वाचाल तर ह्याच्यामध्ये हे सगळंच जे टेस्ट सिरीज आणि स्टडी मटेरियल मध्ये आहे ते सगळं तर तुम्हाला त्याच्यात मिळेलच. पण त्याशिवाय आपली जी एमपीएससी राज्यसेवाची बॅच आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 1.5 महिन्यासाठी एक फ्री डेमो लेक्चर्स राहतील. त्याच्यामध्ये लाईव्ह लेक्चर्स, रेकॉर्डेड लेक्चर्स हे सगळं राहील. हे सगळं तुम्ही आपल्या ऍप्लिकेशन आणि वेब पोर्टलवरनं कधी पण ऍक्सेस करू शकता. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आपली बॅच सुद्धा जॉईन करू शकता 1.5 महिन्यानंतर. आणि तुम्हाला नाही पण ती बॅच जॉईन करायचा टाइम असेल तर तुम्ही जर हा कॉम्बो पॅक घेतला तर ह्याच्यामध्ये तुम्हाला दिस इज अ कम्प्लीट सोल्युशन ज्याला आपण म्हणतो. तर ह्याच्यामध्ये तुमचं प्रिलिम्स मधचं स्टडी मटेरियल आणि टेस्ट सिरीज इंग्लिश मराठी दोन्ही मीडियम मध्ये, हे जे आपलं स्टडी मटेरियल बंडल मध्ये होतं ते पण ह्याच्यात आहे आणि जे टेस्ट सिरीज मध्ये होतं ते पण आहे. आणि त्याच्याशिवाय याच्यामध्ये तुम्हाला फ्री डेमो लेक्चर्स आहेत 1.5 महिन्यापर्यंत, ज्याच्यामध्ये तुम्हाला आपल्या ऍप्लिकेशनचा ऍक्सेस राहील आणि ऍप्लिकेशन थ्रू आपल्या कोर्सचा ऍक्सेस राहील, ज्याच्यामध्ये लाईव्ह लेक्चर्स, रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्ही सगळं बघू शकता. तुम्हाला हवं तर पुढे भविष्यात तुम्ही आमची बॅच सुद्धा जॉईन करू शकता. तर असं करून आपण एक कम्प्लीट स्टडी हे सिस्टम ह्याच्यात तयार केला आहे ज्याचा तुम्हाला खूप फायदा होईल. तर अपेक्षा करतो की तुम्हाला हे प्रेझेंटेशन आवडलं असेल आणि त्याच्यामुळे तुमच्या बऱ्याच डाऊट्स क्लिअर झाल्या असतील की नेमकं ह्या बंडलमध्ये आहे काय. हा व्हिडिओ ह्याच्यासाठी बनवला आहे की बरेचदा एक काळजी असते, आपण पैसे खर्च करतो पण मग ते मिळेल की नाही, त्याच्यात आहे की नाही, तर म्हणून ते दाखवायसाठी हा व्हिडिओ मी बनवला होता. तर तुम्ही हा बंडल कॉम्बो पॅक आपला स्पेशली जरूर घ्या. खूपच कमी किमतीमध्ये, परवडणाऱ्या किमतीमध्ये आहे. त्याचा दृष्टिकोन असा आहे की जास्तीत जास्त लोकांनी हा घ्यावा आणि त्याचा लाभ घ्यावा आणि पहिल्या प्रयत्नामध्ये प्रिलिम्स पास करावी.